साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी याकूब मेमनच्या फाशीला काही दिवस उरलेले असताना जेलची सुरक्षा भेदू एका वकिलानं याकूबची भेट घेतल्याचं गंभीर प्रकरण उघडकीस आलंय। या प्रकरणी गृह खात्याच्या सुरक्षा व्यवस्थेतला हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला असून या प्रकरणी गृह मंत्रालय सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी केली आहे। याकूब मेमनला आजच भेटण्यासाठी एक शैबुल फारूक म्हणून नावाचे ग्रस्त तिकडे वकील आहेत असं सांगून जातात। एक तासाच्या वर त्यांच्याबरोबर चर्चा करतात आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी स्वतःचं ओळखपत्र म्हणून दिल्ली कौन्सिलचं त्यांनी दिलंय आणि ते वैधता पत्र त्यांचं 31 जानेवारी 2013 ला संपलेलं आहे। त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो हिमाचल प्रदेशातील असल्याचं समजलेलं आहे। खरं म्हणाल पोलीस अधिकारी 93च्या बॉम्बस्फोटाचा केला 170 लोकांना त्याच्यामध्ये पडलं आणि त्याचं श्रेय खऱ्या अर्थाने कुठेतरी मिळाले। जे 350 लोक मारली गेलीत त्याचं श्रेय यांना शिक्षा झाल्यानंतर होईल, पण अशा फाशीच्या शिक्षेला काही दिवस असताना आपल्या गृह खात्याकडनं ज्या ठिकाणी ह्याला याकूब मेमनला ठेवलेलं आहे त्याला तासभरासाठी एक व्यक्ती खोटं आयडेंटिटी कार्ड जर दाखवून भेटत असेल तर मला वाटतं गृहमंत्र्यांनी म्हणजे गृहमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांकडे आहे। या घटनेनंतर त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। अशा पद्धतीची लांछनास्पद घडलेली घटना आहे। विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या कर्ज